नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 18व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. अध्याय 18. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला कवी श्रीधर यांनी श्रीकृष्ण चिंतनामुळे विघ्ने पडून जातात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं आहे. श्रीकृष्णाच्या विविध लीलांचं स्मरण वाचन केल्यामुळे कोणकोणते दोष निघून जातात तेही सांगितलं आहे. हरिविजय या ग्रंथाचं पारायण केलं असता संकटाचं निरसन होतं असा वर पंढरीनाथाने हरिविजय ग्रंथाला दिला आहे असं सांगितलं आहे. 17व्या अध्यायात रासक्रीडेचं वर्णन केलं आहे आणि 18व्या अध्यायात आपण अक्रूरागमन ही कथा पाहणार आहोत. ती कथा सगळ्यांनी सावध चित्ताने वाचावी, ऐकावी. श्रीकृष्णाने केलेले अनेक पराक्रम ऐकून आणि त्यांचा अनुभव घेऊन कंस चिंताक्रांत झाला होता. त्याचं मन भयाने व्यापलं होतं. तो रात्रंदिवस बेचैन होता. त्यांनी श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी त्याचे प्रताप ऐकले होते आणि त्यामुळे त्याच्या ध्यानीमनी त्याची मूर्ती ठसली होती. एकदा तो आपल्या प्रधान मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी बसला. प्रधानांनी कंसाला सांगितलं की धनुर्यागाचं आयोजन करून बळीराम आणि श्रीकृष्ण यांना सन्मानाने बोलावून घेऊ. त्यांच्याबरोबर नंद आणि गवळी यांनाही मानाचं निमंत्रण देऊ. त्यांच्याशी गोड गोड बोलून शेवटी त्यांचा घात करू. विषवल्ली वाढीस लागल्यावर तिला वेळीच काढून टाकावी, त्याप्रमाणे रामकृष्णांचा त्यांच्या गवळ्यांबरोबर वेळीच घात करावा, तरच आपल्याला चिरकाळ सुख भोगता येईल. ठग ज्याप्रमाणे गोड बोलून आपला कार्यभाग साधतो त्याप्रमाणे राम आणि गोविंद यांना विश्वासात घेऊन त्यांचा वध करावा. प्रधान मंडळाचा हा सल्ला ऐकून कंसाला आनंद झाला. मग कंसाने विचारलं की रामकृष्णांना आणण्यासाठी कोणाला पाठवावं. त्यावर प्रधान मंडळांनी सांगितलं की त्यांना आणण्यासाठी जाणारा माणूस हा नम्र, बोलका, चतुर हवा. तो त्या दोघांना युक्तीने मथुरेत घेऊन येईल. या कामात स्थिरबुद्धी अक्रूर परमचतुर आहे. मग अक्रूराला सभेमध्ये बोलवण्यात आलं. कंसाने त्याला वस्त्रालंकार दिले आणि सांगितलं की तातडीने गोकुळात जा आणि रामकृष्णांना घेऊन ये. नंदाला आणि गवळ्यांना सांग की कंसाने मथुरेमध्ये धनुर्यागाचं आयोजन केलं आहे आणि मी कंसाच्या वतीने तुम्हा सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. तो धनुर्यागाचा महोत्सव पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून यावं असं त्यांना सांग. आमचा दिव्य रथ बरोबर घेऊन जा आणि रामकृष्णाला त्या रथात बसवून आण. अक्रूराने कंसाची आज्ञा घेतली आणि तो रथ घेऊन तातडीने निघाला. अक्रूराला वाटलं की माझं भाग्य थोर, म्हणून मला श्रीकृष्णाला आणण्याची आज्ञा मिळाली. पण मग त्याच्या मनात चिंता निर्माण झाली की कंस चांडाळ आणि दुराचारी आहे. राम श्रीकृष्णाला मी सुखरूप आणू शकेन का? श्रीकृष्णाने आजपर्यंत केलेल्या लीला त्याला आठवल्या. त्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला आहे. श्रीहरीच्या त्या प्रतापापुढे कंस साधा मशक आहे. आता मी या जगदवंद्य श्रीकृष्णाला नक्कीच घेऊन जाईन, पण श्रीकृष्ण माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर येईल का? मी कंसाचा सेवक आहे म्हणून तो माझ्यावर रागवणार तर नाही ना? अशा शंका अक्रूराच्या मनात निर्माण झाल्या. अक्रूराने मग विचार केला की तो सर्वात्मा सर्वसाक्षी आहे. त्याला भक्त कोण आणि अभक्त कोण हे कळतं. तो त्याच्या दासाचं संकटात रक्षण करतो. आज माझे नयन धन्य होतील. मला आज वैकुंठीचं निधान पाहायला मिळेल. त्याच्या चरणी मी माझं मस्तक ठेवीन. निर्गुण आणि निराकार असलेल्या देशकालरहित अशा त्या यादवेंद्राचं दर्शन मला आज गोकुळात होईल. मथुरेहून गोकुळाकडे जाताना अक्रूराच्या मनात श्रीकृष्णाबद्दल काय श्रद्धाभाव होते याचं वर्णन कवी श्रीधरांनी केलं आहे. दुरूनच अक्रूराने गोकुळ पाहिलं आणि त्याने त्या गोकुळाला साष्टांग दंडवत घातला. गोकुळाचा आसमंत निहाळताना अक्रूराच्या मनात कोणत्या भावना उमटल्या याचं वर्णन कवी श्रीधरांनी केलं आहे. गोकुळातले वृक्ष, तिथली माणसं यांचं भाग्य थोर आहे. त्यांना रोजच श्रीकृष्णाचं दर्शन होतं अशी भावना अक्रूरच्या मनात होती. गोकुळात आल्यावर अक्रूराने हात जोडले आणि तो चालत निघाला. त्याचा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. संध्याकाळ झाली आणि गायींना आणि गोपाळांना घेऊन यादवेंद्र परत आला. त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ भोगींद्र होता. गोरजामुळे अक्रूराचा रथ झाकला गेला. त्याचवेळी नंदाच्या घराजवळ अक्रूर पोचला. अक्रूराला पाहून नंद धावत आला आणि त्याला क्षेमालिंगन दिलं. त्याचवेळी रामकृष्ण तिथे आले. घन सावळ्या श्रीकृष्णाचं दर्शन अक्रूराला झालं.
त्याच्या गळ्यात वनमाळा रुळत होत्या. त्याचं मुख गोरजामुळे डबरलं होतं. उदार श्रीमुख आणि आकर्ण नयन असलेल्या श्रीहरीच्या कुंडलांना त्याच्या कानांमुळे शोभा आली होती. त्याच्या शरीरावर अलंकारांची शोभा वाढली होती. अक्रूराला पाहून श्रीकृष्ण त्यांना वंदन करण्यासाठी पुढे झाला, पण अक्रूरानेच त्याला दंडवत घातला. अक्रूराच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. श्रीकृष्णाने अक्रूराचे हात धरून त्याला उठवलं आणि त्याला गळा मिठी दिली. अक्रूर श्रीकृष्णाला सारखा न्याहाळत होता आणि त्याचे चरण वारंवार धरत होता, पण त्याची तृप्ती होत नव्हती. अक्रूराने बळीरामालाही वंदन करून त्याला आलिंगन दिलं. अक्रूराच्या दोन्ही हातांना श्रीकृष्ण बळीरामाने धरलं आणि त्याला घेऊन ते घरात आले. घरात आल्यावर अक्रूराने यशोदेला नमस्कार केला आणि तो आसनावर बसला. अक्रूराने मग मथुरेचा वृत्तांत सांगितला आणि धनुर्यागाचं निमंत्रण दिलं. बलराम श्रीकृष्णाला सांगितलं की कंसाने तुम्हाला निमंत्रण दिलं आहे. याग संपन्न झाल्यावर मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र परत या. अक्रूराने नंदाला सांगितलं की उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर मी रामकृष्णांना घेऊन निघीन. नंद यशोदा अक्रूराला म्हणाले की कृष्णाला तुम्ही घेऊन गेलात तर त्याच क्षणी आमचा प्राणांत होईल. कंस श्रीकृष्णाचा घात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. तू तर आमचा आप्त आहेस, तू त्याला विचारून पहा. त्यावर अक्रूर हसला आणि म्हणाला, तुमच्या दृष्टीला हा श्रीकृष्ण जरी बाळ दिसत असला तरी हा कृष्णनाथ कृतांतालाही शिक्षा करणारा आहे. मग श्रीकृष्ण आपल्या आईवडिलांना धीर देण्यासाठी म्हणाला की तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही गवळ्यांना घेऊन लगेचच मथुरेला या. मी एका क्षणातच कंसाला मारीन आणि मुष्टिक चाणूर यांचंही मरण जवळ आलं आहे. श्रीकृष्णाने पूर्वी केलेले पराक्रम नंद यशोदेला आठवले आणि त्यांच्या मनात विचार आला की हा सर्वदा निर्भय आहे. याला कळीकाळाचं भय नाही. हा बुद्धीचा प्रवर्तक आहे. याला कोण काय करणार? रामकृष्णाला मथुरेत घेऊन जाण्यासाठी अक्रूर आला आहे आणि सर्व गवळ्यांनाही मथुरेत बोलवलं आहे. ही बातमी साऱ्या गोकुळात पसरली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नान संध्या भोजन करून रामकृष्ण तयार झाले. अक्रूराने दिव्य रथ सज्ज केला. त्याच्या मागून गवळ्यांचा मेळा निघाला. कंसाला भेट देण्यासाठी त्यांनी गोरसाच्या कावडी भरून घेतल्या. यशोदा आणि रोहिणी यांना रामकृष्णाने नमस्कार केला आणि ते म्हणाले की आम्ही जाऊन येतो. त्यावर यशोदा म्हणाली की आता तुझी भेट कधी होईल कोणास ठाऊक. तिच्या हृदयात स्नेह दाटून आला. ती श्रीकृष्णाला म्हणाली की मनमोहना, तू जातो आहेस. मी आता आपले प्राण ठेवत नाही. तू माझा विसावा होतास. तुझे किती गुण मी आठवू. तुझ्या वदनात तू मला विश्वरूप दाखवलंस. या गोकुळात तू अनेक लीला दाखवल्यास. मी जरी तुझी माता असले तरी तूच माझं सर्वस्व आहेस. यशोदेने श्रीकृष्णाला जवळ घेतलं. श्रीकृष्णाने यशोदेला मी लवकरच परत येईन असं सांगितलं आणि तिच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. इतक्या साऱ्या गवळ्यांनी तिथे धावत आपलं हृदय पेटीत आल्या. श्रीकृष्णाशिवाय गोकुळ ही कल्पनाच कोणाला सहन होत नव्हती. त्या म्हणत होत्या की हा अक्रूर आला आणि तो आमच्या गोकुळाचा प्राणच घेऊन जातो आहे. त्या अक्रूराच्या पाया पडून त्याला विनंती करू लागल्या की तो श्रीकृष्णाला नेण्याचा निष्ठुरपणा करू नकोस. तुझं नाव जरी अक्रूर असलं तरी श्रीकृष्णाला नेऊन तू क्रूरपणाच करतो आहेस. रामकृष्ण रथावर चढले आणि रथ निघाला तेव्हा व्रजनारी रथासमोर आडव्या पडल्या. नाना तऱ्हाने त्या आपला शोक व्यक्त करू लागल्या. गवळणीचं ते प्रेम पाहून अक्रूराचे अष्टसात्विक भाव अनावर झाले. त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राम वनात निघाल्यावर जी स्थिती अयोध्येतील लोकांची झाली होती ती स्थिती गोकुळातल्या लोकांची झाली होती. पद्मपुराणात सांगितलं आहे की ह्याच वेळी राधाही तिथे धावत आली. तिने श्रीकृष्णाचं रूप आपल्या डोळ्यात साठवलं आणि आपलं मस्तक श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवलं. त्यावेळी एक नवल घडलं. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळतं त्याप्रमाणे राधा श्रीकृष्णात विलीन झाली. राधा हरिरूप झाली. तो चमत्कार पाहून सगळ्या गोपी तटस्थ झाल्या आणि त्या राधेच्या भाग्याची प्रशंसा करू लागल्या. श्रीकृष्णाने अक्रूराला सांगितलं की आता रथ वेगानं न्या, म्हणजे या गोपिका मागे राहतील. मग रथ वायुवेगाने धावू लागला आणि त्याने गोकुळाचा परिसर मागे टाकला. रथ दूर गेलेला पाहून सगळ्या जणी प्राणहीन झाल्यासारख्या पडून राहिल्या. मग त्या गोकुळात परत आल्या. गोकुळाला आता जाळून टाका असा शोक करत सगळ्या यशोदेच्या घरी आल्या. शोकमग्न यशोदा त्यांना म्हणाली की माझा हरी कुठे आहे ते मला दाखवा. सगळ्या गोपी यशोदेच्या गळ्यात पडून शोक करू लागल्या.
त्या शोकाचं वर्णन कोणालाही करता येणार नाही. शुकाने ही कथा सांगितली तेव्हा त्याचीही स्थिती अशीच झाली. ती कथा ऐकणारा परीक्षितही रडू लागला होता. यशोदा गोपिकांना म्हणाली की हे घर मला आता खायला उठेल. माझा जगजेठी माझ्या दृष्टीला परत पडेल का? कृष्णाची बाललेणी, त्याची खेळणी जवळ घेऊन ती रडू लागली. त्याच्या वनमाला, त्याची घोंगडी, त्याची मुरली, त्याचा पितांबर, मोराची पिसं, हे सारं पाहून यशोदेचा शोक अनावर झाला आणि ती म्हणाली की माझं पूर्वकर्मच आड आलं आणि श्रीकृष्ण माझ्यापासून दूर गेला. गर्ग, नारदादी मुनिजनांनी मला सांगितलं होतं की प्रत्यक्ष विष्णूच तुझ्या घरी आला आहे, पण माझ्या मनाला ते पटलं नाही. दशावताराच्या दिव्य रचना ज्या श्रीहरीने मला दाखवल्या त्याला मी माझ्या पायावर घेऊन नाहूमाकू घातलं. आपल्या पदराने त्याचं अंग पुसलं, त्याला मी उखळाला बांधलं. मी मायेमुळे भ्रमिष्ट झाले होते. ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती असलेल्या श्रीहरीला मी गुरु राखण्यासाठी वनात पाठवलं. माझ्या हातून असे अनेक अपराध झाले आहेत. सगळ्या गवळणी दुःख करत आपापल्या घरी गेल्या. आपली संसार कृत्य करता करता त्या श्रीकृष्णाची लीलागीतं गाऊ लागल्या. सर्व कामं करताना जागेपणी झोपेत त्यांच्या ध्यानी मनी श्रीकृष्णाच्या आठवणी होत्या. श्रीकृष्णाचं ध्यान करता करता त्यांना सगळीकडे तोच दिसू लागला. पंचप्राणाच्या आधाराने आणि शरीर धर्माप्रमाणे सगळ्याजणी आपापली कर्म करत होत्या, पण त्यांना श्रीकृष्णाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. आपल्याला आता श्रीकृष्ण पुन्हा दिसणार की नाही या विचारातच गोपिका वावरत होत्या. मथुरेच्या मार्गावरून श्रीकृष्णाचा रथ चालला होता. त्याच्या मागे गवळी चालले होते. रथ चालवणाऱ्या अक्रूराला यमुनेचा किनारा दिसला. श्रीकृष्ण यमुनेचं पात्र ओलांडून गेला आणि पहिलं तीरावर सगळे गवळी स्नान करण्यासाठी नदीत उतरले. अक्रूरही रथ सोडून स्नान करण्यासाठी उतरला. राम आणि श्रीकृष्ण रथावरच बसून राहिले. अक्रूराने वळून पाहिलं तर त्याला रामकृष्णाच्या सुंदर मूर्ती दिसल्या, एक सावळी आणि दुसरी गोरी. अक्रूराच्या मनात विचार आला की हे दोघेही लहान वयाचे किशोर आहेत. मी यांना मथुरेला घेऊन चाललो आहे खरा, पण कंस तर यांचा घात करण्याचा विचार सतत करत असतो. तिथे काही विपरीत झालं तर काय करावं? अशा चिंताक्रांत अवस्थेतच अक्रूर यमुनेच्या पाण्यात शिरला. अक्रूराने यमुनेच्या पाण्यात बुडी मारली आणि त्याला तिथे शेषशयनावर पडलेला चतुर्भुज चक्रपाणी दिसला. त्याला विष्णूच्या अवताराची चरित्र तिथे दिसली आणि श्रीकृष्णाने कंसाला आवळून मारल्याचंही दिसलं. मुष्टिक चारून आधी दैत्यांना मारलेलं पाहिलं. शिशुपाल, वक्रदंत, जरासंध यांचा अंत पाहिला. भौमासूर, बाणासूर आणि कौरव यांचा निप्पात झालेला पाहिला. अक्रूराला सर्वसृष्टी कृष्णरूपच दिसू लागली. श्रीकृष्णाचे ते अद्भुत प्रताप पाहून अक्रूर त्याची स्तुती करू लागला. तो म्हणाला की ज्याचं मन तुझ्या स्मरणात रमलं आहे त्यांना उत्तम गती मिळते. तुझं नाम हेच तुला प्राप्त करण्याचं सुगम साधन आहे. भक्ताचं न्यून तू पूर्ण करतोस आणि त्याला काही उणं पडू देत नाहीस. तुझ्या नामाचा जप जे निरंतर करतात ते पावन होतात असा तुझा महिमा आहे. पुरुषोत्तमा, मी तुला शरण आलो आहे. यमुनेच्या पाण्यात बुडी मारताना अक्रूराच्या मनात जो संशय होता तो फिटला. त्याला श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे हे उमगलं. ज्याच्या इच्छेने ही सृष्टी घडवली आणि मोडली जाते तो श्रीकृष्ण कंसाचं वध करेल यात काहीच नवल नाही हे अक्रूराच्या लक्षात आलं. अक्रूर पाण्यातून बाहेर आला आणि रथावर आरूढ झालेले शेष आणि विष्णू हे अवतार पुरुष त्याला दिसले. संध्यादी कर्म करून अक्रूर रथाजवळ आला तेव्हा श्रीकृष्णाने अक्रूराला विचारलं की एवढा उशीर का झाला? पाण्यात तुम्हाला असं काय अपूर्व दिसलं ते आम्हाला सांगा. श्रीकृष्णाचं ते बोलणं ऐकून अक्रूर सद्गदित झाला. त्याने श्रीकृष्णाचे चरण धरले आणि आपल्या अश्रूंनी त्याचे चरण ओले केले. श्रीकृष्णाने आपल्या हाताने उचलून त्याला आलिंगन दिलं आणि त्याचे डोळे पुसले. तिथून रथ वेगाने निघाला आणि मथुरा प्रदेशातल्या उपवनात येऊन थांबला. अक्रूराने श्रीकृष्णाला आपल्या घरी चलण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की कंसाला मारीन आणि बंदिशाळा फोडून उग्रसेनाला राज्यावर बसवून मगच मी तुझ्या घरी येईन. आजची रात्र आम्ही इथेच राहतो. श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन अक्रूर मथुरेत गेला. सूर्योदयाबरोबर मथुरेत वार्ता गेली की श्रीकृष्ण उपवनात आला आहे. ही वार्ता ऐकून भक्तजनांना आनंद झाला आणि दुर्जनांना मात्र भय वाटलं. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय हा ग्रंथ म्हणजे कल्पवृक्ष आहे. हरिभक्ती करणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण करतो. हरिविजय ग्रंथाचा 18वा अध्याय
इथे पूर्ण झाला. अध्याय 19. श्रीकृष्णाचा निरोप घेऊन अक्रूर कंसाच्या दरबारात गेला आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता कंसाला सांगितली. श्रीकृष्णाने आत्तापर्यंत कोणकोणते पराक्रम केले, कोणकोणत्या राक्षसांना ठार मारलं, या सर्वांचं वर्णन कंसासमोर केलं. अक्रूराने कंसाला सांगितलं की कमळनाभ, कमळपत्राक्ष, पद्मोद्भव आणि विरूपाक्ष असं सर्व साक्षी परमपुरुषाला श्रीकृष्णाला मी घेऊन आलो आहे. श्रीकृष्ण मथुरेत आला आहे हे ऐकून कंसाचं अंतःकरण दचकलं. त्याची चित्तबुद्धी आणि त्याचं अहंकृत मन कृष्णमय झालं होतं. त्याला सगळीकडे कृष्णच दिसत होता. आसनावर, भोवती असलेल्या सेवकांमध्ये, स्नान करायच्या पाण्यात, अन्नात, सगळीकडे त्याला कृष्णच दिसत होता. पिण्याच्या पाण्यात आणि विड्यातही त्याला श्रीकृष्णच दिसत होता. त्याला आरशातही श्रीकृष्णच दिसत होता. भूमी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश अशी सारीच ठिकाणं कृष्णानं व्यापलेली आहेत असं कंसाला वाटू लागलं होतं. परमद्वेषामुळे कंसाला कृष्णध्यान लागलं होतं. श्रीकृष्ण मथुरेजवळच्या उपवनात गवळी आणि नंद यांच्यासह उतरला होता. ती रात्र त्या सगळ्यांनी त्या उपवनातच व्यतीत केली. सकाळ झाल्यावर सगळे उठले. सगळ्यांनी आपापली नित्यकर्म पूर्ण केली. रामकृष्णही आपली सर्व नित्यकर्म करून तयार झाले. त्यांनी आपली कंबर कसली आणि गळ्यात पदक, मुक्ताहार घातले. त्यांच्या मुकुटात दिव्य रत्न झळकत होती. त्यांनी बाहुभूषणं घातली होती आणि मनगटामध्ये वीरकंकणं घातली होती. 10ही बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या. श्रीकृष्ण आणि बळीराम रथावर आरूढ झाले. रथामागे वाद्यांचा गजर करत गवळी चालले. श्रीकृष्णाने मथुरेमध्ये प्रवेश केला. त्याला राजगृहाची वस्त्रे धुवून नेणारा धोबी दिसला. श्रीकृष्णाने त्याच्याजवळ वस्त्र मागितली तेव्हा तो धोबी त्यांना म्हणाला की तुला काय म्हणून मी वस्त्र देऊ? गोकुळात तू गोरसाची चोरी करतोस, पण तुझी बळजोरी इथे मथुरेत चालणार नाही. असं केलंस तर मी तुला जीवे मारीन. तू अनेक अन्याय केलेले आहेस, म्हणूनच तुला कंसाने इथे बोलवलं आहे. धोब्याचं बोलणं ऐकून गोपाळांना नवल वाटलं, पण कमळ खुडावं तसं त्या घोब्याचं शिर श्रीकृष्णाने खुडलं. त्याच्या जवळची सर्व वस्त्र गवळ्यांना वाटून टाकली. पुढे गेल्यावर श्रीकृष्णाला शिंपी भेटला. त्याचं नाव तंतुवाय होतं. त्यांनी वस्त्र आणून सावळ्या श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली. इतक्यात कंसाची कुब्जा दाशी आली. ती कंसासाठी गंध घेऊन चालली होती. तिने श्रीकृष्णाला पाहिलं. ती कुब्जा विद्रूप होती, पण तिनं आपल्या मनात हरिरूपाची ओढ धरली होती. ही कुब्जा पूर्वाश्रमात कैकेयीची दासी मंथरा होती. त्या जन्मात ती रामाचा द्वेष करत होती. त्यावेळी रामाने तिला शाप दिला होता की तुझं सर्व अंग वक्र होईल. त्यावेळी ती श्रीरामाच्या पाया पडली आणि त्याची क्षमा मागून त्याच्याकडे वर मागितला. श्रीरामाने तिला सांगितलं की कंसवधाकरता मी मथुरेत येईन, तेव्हा मी तुझा उद्धार करीन. श्रीकृष्णाने त्या कुब्जेकडे ती चंदनाची उटी मागितली. त्या कुब्जेने ती चंदनाची उटी स्वतःच्या हाताने मनोभावे श्रीकृष्णाला लावली. श्रीहरीचं मुख पाहून ती सद्गत झाली. तिने त्याला साष्टांग नमस्कार केला. कृष्णाने तिला आपल्या हाताने धरून उठवलं आणि आपला चरण तिच्या शरीरावर लावला. लोखंडाला परीस लागल्यावर त्याचं जसं सोनं होतं तसं त्या कुब्जेचं झालं. श्रीकृष्णाचं चरण तिच्या शरीराला लागल्यावर तिला दिव्य शरीर लाभलं. ती कुब्जा दिव्य पद्मिनीप्रमाणे दिसू लागली. हरीचं मुख न्याहाळतच ती मंजूळ स्वरात म्हणाली की श्रीकृष्णा, तू माझ्या घरी चल. त्यावर श्रीकृष्णाने तिला सांगितलं की कंसाचा वध करून मगच मी तुझ्या सदनी येईन. कुब्जेचा उद्धार करून श्रीकृष्ण पुढे निघाला. तेव्हा त्याच्यासमोर फुलारी आला. त्याने श्रीकृष्णाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि मोठ्या प्रेमाने त्याचे पाय धरून त्याला नमस्कार केला. मग श्रीकृष्णाने तिथल्या लोकांना विचारलं की धनुर्या कुठे आहे ते मला सांगा. तो पाहतो आणि मग कंसाचा वध करायला जातो. श्रीपती गावात आला आहे हे ऐकून मथुरेच्या गोपी त्याला पाहण्यासाठी हातातली कामं सोडून धावत आल्या. श्रीकृष्ण जात होता त्या मार्गावर सगळीकडे गोपिका जमल्या होत्या. त्याच्या डोक्यावर त्या फुले उधळत होत्या, त्याला ओवाळत होत्या. श्रीकृष्ण धनुर्याग मंडपाजवळ आला. कंसाने तिथे शिवधनुष्यासारखं महाप्रचंड असं लोहधनुष्य ठेवलं होतं. श्रीरामाने ज्याप्रमाणे शिवधनुष्य मोडलं होतं त्याप्रमाणे श्रीकृष्णानेही या लोहधनुष्याचे 2 तुकडे केले. राजाज्ञा न घेताच ते धनुष्य श्रीकृष्णाने मोडलं, म्हणून तिथे असलेले महाउन्मत्त दैत्य श्रीकृष्णावर धावले. रामकृष्णाने मग त्या धनुष्याचे तुकडे घेतले आणि ते दोघे त्या दैत्यांवर तुटून पडले. तिथे असलेल्या सर्व दैत्यांना रामकृष्णाने मारून टाकलं
आणि ते मथुरेजवळच्या उपवनात परत निघून गेले. मथुरेत शिरल्यापासून श्रीकृष्णाने कोणाकोणाला मारलं हे वृत्त कंसाला कळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले सर्व नित्यनेम आवरून भोगींद्र आणि यादवेंद्र परत एकदा सज्ज झाले. ते रथावर आरूढ होऊन मथुरेकडे निघाले. त्यांच्या रथामागे गवळीही निघाले. ते प्रतापरुद्र राजमार्गावरून चालले आहेत हे हेरांनी कंसाला सांगितलं. ते तुम्हाला भेटायलाच येत आहेत असं त्यांनी कंसाला सांगितलं. कंसाने आज्ञा केली की त्यांच्या मार्गावर कुवलय हत्तीला सोडा. त्या हत्तीच्या पायतळी त्याला मारा. रस्त्यावर ठिकठिकाणी दैत्य उभे करा. मुष्टिक, चाणूर आणि मी आम्ही सारेजण रंगमंडपात बसतो. कुवलयावर बसलेल्या दैत्याने त्या हत्तीला अचानक गवळ्यांच्या घोळक्यामध्ये घातलं. तो म्हणत होता की हत्ती मला आवरत नाही. सगळे गवळी भयभीत झाले. श्रीकृष्ण त्या माहुताला म्हणाला की त्या हत्तीला दुसऱ्या रस्त्याने घेऊन जा, नाहीतर मी तुला त्याच्या पायाखाली घालेन. तो माहूत आणि तो मदमस्त हत्ती आवरत नाही हे पाहिल्यावर श्रीकृष्ण रागवला. त्याने त्या हत्तीची सोंड एका हाताने धरली आणि दुसरा हात त्याच्या तोंडात घातला. त्याला पिळून उताणा पाडला. हत्तीने आपल्या सोंडीने श्रीकृष्णाला आवळलं. श्रीकृष्णाने चपळतेने त्या हत्तीची शेपटी धरली आणि त्याला गरागरा फिरवलं. हत्तीवर बसलेल्या माहुताला आपटल्यावर त्याची शक्ल झाली. तो हत्ती श्रीकृष्णावर 10 वेळा धावून आला आणि श्रीकृष्णाने प्रत्येक वेळेला त्याला भिरकावून दिलं. शेवटी त्याची मातीच्या मडक्याप्रमाणे सोंड आपल्या पायामध्ये आवळून धरली आणि त्याच्या डोक्यावर मारलं. तेव्हा तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला. श्रीकृष्णाने मग त्याचे लोखंडाच्या दांड्याप्रमाणे असलेले दोन्ही दात तोडले. ते दात घेऊन श्रीकृष्ण पुढे निघाला आणि वाटेत येणाऱ्या दैत्यांना त्या दातांनीच मारलं. ठिकठिकाणी दैत्यांची प्रेतं पडली होती. सगळ्या रस्त्यांवर रक्त वाहत होतं. श्रीकृष्णाचा पराक्रम पाहून मग कंसाचे मल्ल पळत सुटले. कृष्ण कंसाच्या महाद्वारापाशी आला. तिथले द्वारपाल जेव्हा श्रीकृष्णासमोर आले तेव्हा श्रीकृष्णाने त्यांनाही हस्तिदंताने मारलं. श्रीकृष्णाचा तो प्रताप पाहून उरलेले द्वारपाल आणि मल्ल पळत सुटले आणि ते रंगमंडपात आले. त्यांच्या पाठोपाठ कंसाला शोधत रामकृष्णही रंगमंडपात दाखल झाले. ते दोघे कल्पांत सूर्याप्रमाणे दिसत होते आणि कंसासह इतर सगळे दैत्य काजव्याप्रमाणे दिसत होते. नगरातले लोक कृष्णमुख पाहण्यासाठी तिथे आले होते. सभेच्या ठिकाणी असलेले सगळेजण हरिमुख पाहत होते. भक्तांना तो आपला कैवारी वाटत होता आणि कंसाला तो आपला काळ आहे असं वाटत होतं. कंसाच्या मल्लांना वाटलं की हा तर प्रलय काळच आहे. नंदाला आणि गवळ्यांना तो आपला बाळ आहे असं वाटत होतं आणि गोपाळांना तो आपला प्राणसखा आहे असं वाटत होतं. सभेमध्ये असलेल्या श्रीकृष्णाला पाहून कंस, चाणूर आणि मुष्टिक भयभीत झाले. त्यांना वाटलं की आपण आपलं घर जाळायला हा अग्नी का आणला. मग मुष्टिक आणि चाणूर या दोघांनी धीर एकवटून श्रीकृष्ण आणि बळीराम यांना विचारलं की तुम्ही सगळ्यांची झोंबी घेता असं ऐकलं होतं. ह्या सभेमध्ये जे मल्ल बसले आहेत त्यांच्यापैकी जे तुम्हाला तुमच्या तोडीचे वाटतील त्यांच्याशी तुम्ही मल्लयुद्ध खेळा. श्रीकृष्ण हसला आणि त्यांनी चाणूराला ओढलं. उसनं अवसान आणून चाणूर म्हणाला की ह्या पृथ्वीवर माझ्याशी भिडेल असा कोणी वीर नाही. चाणूर आणि श्रीकृष्ण जेव्हा एकमेकांना भिडले तेव्हाच बळीरामाने मुष्टिकाला ओढलं. मुष्टिकाच्या हृदयावर बळीरामाने मुष्टिप्रहार केला आणि त्याला उचलून जमिनीवर आपटलं. मुष्टिकाला बळीरामाने मारलं आहे हे पाहून श्रीकृष्णानेही चाणूराला जमिनीवर आपटलं. तोही गतप्राण झाला. मुष्टिक आणि चाणूर या दोघांचाही राम आणि कृष्ण यांनी वध केला आहे हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे मल्ल नगरदुर्गावरून उड्या मारून पळून गेले. त्यांनी त्यांची पदं आणि हातातली शस्त्र सोडून दिली. इतक्यात शल आणि तोषल नावाचे मल्ल रामकृष्णांच्या अंगावर धावून आले, पण त्यांनाही रामकृष्णांनी तत्काळ मारले. त्यानंतर आणखी 8 जण श्रीकृष्णावर धावून येत आहेत हे पाहून बळीराम त्यांच्यासमोर गेला आणि त्यांना आपटून मारलं. तुंबिनीची ओली फळं जमिनीवर आपटल्यावर त्यांची जशी शक्ल होतात तशी त्या 8 जणांची अवस्था झाली. आपलं मरण आता जवळ येत चाललं आहे हे पाहून कंसाला भीती वाटू लागली. या दोघांना इथे बोलवून आपणच आपलं मरण जवळ आणलं आहे हे कंसाला कळून चुकलं. निजलेल्या सिंहांना आपण जागं केलं हे कंसाच्या लक्षात आलं. वाद्यांचे मोठे आवाज होऊ लागले आणि राम आणि वनमाळे नाचू लागले. ते दोघे म्हणजे काळ आणि कृतांत आहेत असंच दिसत होतं. कंसाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की या दोघांना बाहेर घेऊन जा आणि वसुदेव आणि देवकी यांना जीवे मारा. नंद आणि गवळी यांचाही संहार करा. यादवांचा वध करा आणि उग्रसेनाचाही वध करा.
श्रीकृष्णाने कंसाचं बोलणं ऐकलं आणि त्याने उच्च स्थानी बसलेल्या कंसाच्या अंगावर अचानक उडी घेतली. श्रीकृष्णाने हाताच्या फटकाराने त्याचा मुकुट खाली टाकला. श्रीकृष्णाने कंसाला बळाने धरणीवर ओढून आणलं. त्याच्या हृदयावर मुष्टिघात केला. त्या मुष्टिघातामुळे कंसाने आपले डोळे वटारले आणि प्राण सोडला. त्याच्या तोंडातून रक्ताचे लोट वाहू लागले. श्रीकृष्णाने पूर्ण उदार होऊन कंसाला निजपद दिलं. भक्त असो की अभक्त असो, जो त्याचं ध्यान करतो त्याला तो एकच गती देतो. अखेरच्या काळात भीतीने किंवा द्वेषाने कंसाने हरिचिंतन केलं होतं, त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला नक्कीच तारलं असणार. गोकुळातल्या गोपिकांना कामाने तारलं. वृंदावनातल्या पाषाण लतांचा स्पर्शाने उद्धार केला, तसाच त्यांनी कंसाचाही उद्धार केला. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आहे हे पाहून देवांना खूप आनंद झाला. धुंदुबीच्या घोषाने आकाश निनादून गेलं. देव दिव्य सुमनांचा वर्षाव वारंवार करत राहिले. मथुरेत राहणारे सर्व दैत्य पळून गेले. हृदयात ज्ञान ठसलं की कामक्रोध ज्याप्रमाणे पळून जातात, त्याप्रमाणे मथुरेत श्रीकृष्ण आल्यावर दैत्य पळून गेले. श्रीकृष्णरूपी झंझावात आल्यावर दैत्यरूपी मेघ विरून गेले. मथुरेत आता श्रीकृष्णाचे सज्जन भक्त तेवढे राहिले. ते सर्व श्रीकृष्णाला शरण आले. उग्रसेनाच्या प्रधानाने कंसाचं कलेवर आणून त्याला अग्नीत घातलं आणि त्याचं उत्तर कार्य केलं. बंदीशाळा फोडून सगळ्यांना बाहेर आणलं आणि त्यांचा गौरव केला. उग्रसेनाच्या शृंखला तोडून श्रीकृष्णाने त्याला नमन केलं आणि त्याला सिंहासनावर बसवलं. सगळ्यांनी जय जयकार केला. मग श्रीकृष्ण आणि राम उग्रसेनला घेऊन वसुदेव देवकी यांना जिथे ठेवलं होतं तिथे गेले. रामकृष्ण दोघांनीही त्यांना साष्टांग दंडवत घातला. वसुदेव देवकी यांना गहीवरून आलं. देवकीने त्या दोघांना हृदयाशी धरलं आणि ती स्पुंदून रडू लागली. ती श्रीकृष्णाचं मुख वारंवार न्याहाळत होती आणि त्याला आपल्या हृदयाशी धरत होती. ती श्रीकृष्णाला म्हणाली की मी तुला स्तनपान केलं नाही, तुला पायावर घेऊन आंघोळ घातली नाही, तुला अंगाई म्हणून पाळण्यात निजवलं नाही, तुझ्या जावळावरून कधी हात फिरवला नाही. माझा जन्म व्यर्थ गेला. मग ती बळीरामाला भेटली. तिचा तो प्रेमाचा आवेग पाहून तोही गहीवरून गेला. मग दोघांनीही वसुदेवाला नमस्कार केला. तोही गहीवरला होता आणि त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत होते. श्रीकृष्णाने मग दोघांनाही वस्त्रालंकार दिले. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी त्यावेळी गोकुळातून आली. उग्रसेन आपल्या जामाताला भेटला आणि त्यांनी आपल्या मुलीला देवकीला प्रेमाने जवळ घेतलं. नंदादिक गवळ्यांना वसुदेव देवकी भेटले. भेटीगाठीचा तो सोहळा मोठा अपूर्व होता. त्याचवेळी तिथे गर्गमुनी आले. त्यांच्याबरोबर अनेक ऋषीवर होते. त्यांनी वसुदेव देवकीला सांगितलं की आता रामकृष्णाचे व्रतबंध करावं. त्या व्रतबंधाच्या प्रसंगी उग्रसेनाने आपलं भांडार खुलं केलं. त्यांनी सगळ्यांना वस्त्र, द्रव्य, अलंकार यांच्या भेटी दिल्या. वेदमंत्राच्या घोषात रामकृष्णांना यज्ञोपवीत घातलं. तो सोहळा 4 दिवस चालला. नंदाने वसुदेवाची भेट घेतली आणि तो गोकुळात जायला निघाला. श्रीकृष्णाने नंदाला नमस्कार केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही माझं इतके दिवस पालनपोषण केलं ते मी कधीही विसरणार नाही. तुम्ही आता गोकुळात सुखाने नांदा. सद्गतीत झालेल्या नंदाला बोलणं कठीण झालं होतं. तो म्हणाला की तुला न घेता मी गोकुळात कसं जाऊ? तिथल्या लोकांना मी काय उत्तर देऊ? तुला इथेच टाकून गेलो तर लोक मला नावं ठेवतील आणि यशोदेला मी काय सांगू? तू म्हणजे तिचा प्राण आहेस. तुझ्याशिवाय ती प्राण देईल. तुझ्या विना गोकुळ ओस वाटेल, घर उदास होईल. मीच आता माझ्या देहाची आस सोडली आहे. त्यावेळी श्रीहरीने नंदाला सांगितलं की तुम्ही दुःख करू नका. मी तुमच्या अंतःकरणात आहे. आपला कधीही वियोग होणार नाही. नंदाचं समाधान झालं आणि तो गवळ्यांना घेऊन गोकुळाची वाट चालू लागला. गोकुळात गेल्यावर सर्वांनी श्रीकृष्णाच्या पराक्रमाचं वर्णन करून सांगितलं. गोकुळातले लोक आपलं मन हरिचरणी ठेवून आपले नित्य कर्म करू लागले. श्रीकृष्ण आता मथुरेत राहणार आहे हे ऐकून तिथल्या लोकांना खूप आनंद झाला. अक्रूराने श्रीकृष्णाला आपल्या घरी नेलं आणि त्यांनी त्या विश्वोद्धारकाची पूजा केली. मथुरेतल्या घराघरात श्रीकृष्णाचं पूजन झालं. कुब्जेनेही श्रीकृष्णाला आपल्या घरी प्रेमानं नेलं. तिची प्रेमभक्ती पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाला. श्रीकृष्ण आपल्या भक्ताची आवड काय आहे हे पाहून त्यांच्यासाठी काय हवं तसं करत होता आणि करवून घेत होता. हरिविजय ग्रंथाचा समुद्रापेक्षाही अगाध असा पूर्वार्ध इथे पूर्ण झाला. उत्तरार्ध यापेक्षाही विशेष आहे. संस्कृत भाषा म्हणजे ऊस आहे आणि प्राकृत मराठी ही साखर आहे जी नेहमीच गोड लागते. पूर्ण हरिविजय ग्रंथ हे आंब्याचं वन आहे आणि त्यातील आंबे नेहमीच पिकलेले असतात. भक्त त्याचा आस्वाद घेत असतात. शुकाच्या मुखातून प्रकट झालेली ही कथा ऐकून
संतांना परिपूर्ण आनंदाची प्राप्ती होते. हरिविजय ग्रंथाचा 19वा अध्याय इथे पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.